नमस्कार मंडळी. आमच्या राज्यामध्ये अशी 5-6 लोक आहेत. अरे बाप रे बाप. सकाळी 7, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 12. यांच्या हातात जर माईक भेटला तर सकाळचा तुमचा जो फ्रेश माइंड आहे त्याचा भुगा कसा बनवायचा आणि तुम्हाला कसं वेड लावायचं आणि BP वाढवायची या लोकांच्याकडून शिकायचं. त्याच्यामुळे सकाळी हातात टीव्हीचा रिमोट घ्यायच्या आधी 100 वेळा आम्ही विचार करतो. हातात मोबाईल घ्यायच्या आधी 100 वेळा विचार. आता ॲक्टर बघा ते बिग बॉसमधून त्याला रिजेक्ट केलं आहे, पण ते सगळ्या त्या मीडियामध्ये जाऊन ते पॉडकास्टवाले कामधंदा आहे ना थोडी आहे, त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. त्यांना जर काम असतं त्यांना एवढा वेळ भेटला असतं करायला. आता ते माझे 30,000 त्यानं दिले नाहीत, माझे 2 महिने बर्बाद केले. अरे तुझ्यासारख्या आम्ही किती इंटरव्ह्यू दिल्या, किती एक्झाम दिल्या. आम्हाला रिजेक्ट केलं म्हणून काय आम्ही तिथे प्लेट घेऊन काय त्यांच्या दारात जाऊन वाजवत बसलो. आम्ही 6-6 महिने घरी थांबलो. आमचे पण मित्र जाऊन KBC मध्ये ते इंटरव्ह्यू क्रॅक करायला गेले. फायनल राऊंडला त्यांना रिजेक्ट केलं. जर त्यांची क्रायटेरिया नसेल, त्याच्यामध्ये तुझी पात्रता नाही म्हणून तुला रिजेक्ट केले, मग तू प्रॅक्टिस कर. पुढच्या वर्षी कसं यायचं ते कर. पण जनतेला समोर इथं घेऊन तू संपत्ती दाखवून जे करतोयस आणि सांगतोयस की मला त्याने 2 महिने वेटीस ठेवलं आणि आता मी 8 करोड घेऊन गावठी बिग बॉस करणार. बाबा माझा तुला सल्ला आहे, कारण तुला काम नाही हे तर नक्की आहे. तू कुक्कुटपालनाचा धंदा कर शेताकडे. तो जोड धंदा आहे, शेतकऱ्यासाठी चांगला धंदा आहे आणि अति उत्तम, त्याच्यात फायदा पण आहे. तू कुक्कुटपालनाचा धंदा कर आणि तुझ्याकडे लईच पैसे आहेत 8-10 करोड, तर तू बिग बॉस गावठी खोल. असं काय आमचं काय अडचण नाही. पण इथं येऊन रडगाणं करणं आणि लोकांना उगाच भ्रमित करणं हा तुझा धंदा पहिला बंद कर, ठीक आहे? नाही तर सकाळी यायचं, संध्याकाळी यायचं आणि रडत बसायचं. अरे तुझ्याकडे एवढी पात्रता असल्यावरती तू तिथे जाऊन रडत बसला असतास. तुझ्याकडे पात्रताच नाही आहे. उगच कुठेतरी यायचं, रडत बसायचं आणि फेम मिळवायचं. आणि तुम्हा लोकांना पण जर वेडवायचं असेल तर तुम्ही हे सगळे प्रोग्राम बघा. ह्याच्यामध्ये शिवीगाळ, भांडणं, कारण तुम्ही सकाळी लावता तर त्यांची भांडी फोड, इकडं फेक तिकडं फेक, शिवीगाळ तिथं चालते. आता आम्ही काय बोललो की लगेच आमच्यावरती ॲक्शन होईल, पण ह्यांच्या कार्यक्रमामध्ये शिवीगाळ हे ते सगळं चालू असतं. धुमडा चालू असतो पूर्ण ॲक्च्युली, आहे ना. घरात कशी भांडणं असतात आणि तुम्ही सकाळी उठल्या किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही असले प्रोग्राम बघता. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची BP वाढवून, ज्यावेळी फ्लक्च्युएट झालेली असते BP, पूर्ण शुगर वाढलेली आहे, गोळी खालेली आहे तरी वाढते, कारण तुम्ही तिकडे बघता. माइंड तुमचं तिकडे कॉन्सन्ट्रेट होतं आणि त्याच्यामुळं तुमचं काय होणार आहे, रात्रभर झोप लागत नाही, मग जेवण जिरत नाही. सकाळी मग ॲसिडिटीची गोळी खा, त्याच्यानंतर परत BPची गोळी खा, मग खा शुगरची गोळी. अरे असले कार्यक्रम बघण्यापेक्षा शांत गणानं कुठेतरी गाणी ऐका, चांगले कुठेतरी सिंगिंगचे प्रोग्राम बघा. रे हे कुठला आहे, त्याच्या यायला काय आहे आणि कुठली माणसं काय, त्यांचं बॅकग्राऊंड काय, कसली काय चाललंय बाबा. हे येड्याचा कारभार बंद करून टाका राव आणि कुठेतरी चांगला धंदा पाणी बघा. असं काहीतरी करा. माझी विनंती आहे तुमच्या या सगळ्या लोकांना. हे असले प्रोग्राम बघण्यापेक्षा शांत बसा, कुठे गार्डनमध्ये जाऊन व्यायाम करा, जावा कुठेतरी फ्रेश एअर घ्या, तिकडे मस्ती करा. हे असले बघून मी तुम्हाला जर खरोखर सत्य वाटतंय तर माझा व्हिडिओ टाका, मग तुम्हाला कळणार की मी काय खरं बोलतोय की नाही ते, आहे ना. आणि तुमचं BP वाढतोय की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. असा एकही माणूस नाही की जे हे सगळे कार्यक्रम बघून त्यांची BP शुगर वाढलेली नाही आहे. समजलं? चला, नमस्कार, जय महाराष्ट्र.